पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पनवेलमध्ये जोरदार धक्का बसला आहे। कोळीवाड्यातील उभाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व स्वीकारत भारतीय जनता पार्टीमध्ये सोमवारी जाहीर पक्षप्रवेश केला। या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले। पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत काम केले आहे। त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल कोळीवाड्यामधील आकाश भोईर, नितीश भगत, अरुण पाटील, सागर भोईर, योगेश पाटील, सागर भोईर, अंबू, योगेश शेलार, संकेत भोईर, महेश भोईर, योगेश भगत, निवेश भगत, शंकर भोईर, जगदीश शेलार, संजय भगत, नरेश भोईर, गणपत भोईर, महेंद्र पाटील, शुभम भोईर, सुनील भगत, अनिकेत भगत, राज भगत, सागर भगत, यशवंत भोईर, दुर्गेश शेलार, यज्ञेश भगत, रवी भोईर, कौशिक भगत, मयूर भोईर, अनिल शेराळ, पवन भगत, महेंद्र भगत, सोमनाथ भोईर, नितीन भोईर, धीरज भोईर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, माजी नगरसेविका दर्शना भोईर, गणेश भगत, हरिश्चंद्र भगत, रोशन ठाकूर, राकेश भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा आपण कोळीवाड्यासाठी दिलेल्या आहेत आणि कोळीवाड्यातील सगळे नागरिक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला मतदान या येत्या 20 तारखेला करतील अशी मला खात्री आहे। त्या दिवशी मार्केट पूर्ण बंद करून सगळ्या कोळणी माझ्याबरोबर 2 बस भरून मी स्वतः नेल्या, सगळ्या आल्या। कारण का तर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांच्या जे काही त्यांच्या समस्या असतील त्या मला सांगतात आणि मी सगळ्या करून देते। त्याच्यामुळे त्या विश्वासाने सगळे कोळीवाड्यातील सगळे बांधव आपल्या पक्षात आल्यात। 1-2-4 लोके राहिलेली आहेत, ते पण येतील असा मला विश्वास आहे। सर्वप्रथम आम्ही तर उद्योग गटामध्ये मी काम करायचो। आता बरेचदा आम्ही बघितलं की दादा गावासाठी खूप काही काम करत होते, त्याच्यावरून आम्ही लक्ष देता असा विचार केला होता। सर्व मुलांचं मत घेऊन आम्ही असा विचार केला की आपण दादासाठी काहीतरी यावेळी करायचं आहे, कारण की इतकी वर्ष दादा आपल्यासाठी काय नाही करत आहे। प्रशांत प्रत्येक कामासाठी आपल्याला म्हणजे गेल्यावरती नाही असं मोठा शब्द कधी ऐकलाच नाही। त्या हिशोबाने सर्वांचं एकमत घेऊन आम्ही भाजपात प्रवेश केलेला आहे आणि याच्यापुढं त्याच्यापेक्षा चांगलं कसं काम करता येईल त्या पद्धतीने आम्ही दादाची नेहमी सदैव पाठीशी